नमस्कार, मी गणेश जाधव. एमसीएन न्यूजच्या खास चर्चा, खास डॉक्टरांसोबत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर सचिन सोनी सर. खरं तर सर, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सरांसोबत आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत, किडनी प्रत्यारोपण म्हणजे काय, किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय, या सगळ्या संदर्भात आज आपण सरांसोबत बोलणार आहोत. खरं तर सर, पहिल्या प्रश्नाकडे येत असताना किडनी प्रत्यारोपण म्हणजे नेमकं काय असतं? नमस्कार. माझी ओळख सांगितल्याबद्दल जसं गणेशनी सांगितलं, मी गत 16 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. माझ्या कारकिर्दीची सुरुवात सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल पासून झाली. तदनंतर मी माणिक हॉस्पिटल, नंतर सिग्मा हॉस्पिटल आणि गत 5 वर्षापासून मेडिकवर हॉस्पिटल खरं तर संभाजीनगरमध्ये 2020 लाच सुरू झालेलं आहे. तर जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून मी मेडिकवर हॉस्पिटल इथे किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण विभाग या विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. तर तुमचा पहिला खूप महत्त्वाचा प्रश्न असा आहे की किडनी प्रत्यारोपण म्हणजे नेमके काय? तर किडनी प्रत्यारोपण आपण त्याला किडनी ट्रान्सप्लांटेशन असं सुद्धा बोलतो. किडनी ट्रान्सप्लांटेशन म्हणजे ज्यांना किडनीचा आजार आहे, ज्यांना कायमस्वरूपी किडनीचा आजार आहे. किडनी आजारही बघा 2 स्वरूपाचे असतात. काही आजार तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, काही कायमस्वरूपी असतात. तर तात्पुरत्या आजारात किडनी ट्रान्सप्लांटेशन किंवा प्रत्यारोपणाची गरज नसते. किडनीचे आजार जे कायमस्वरूपी आहे आणि जेव्हा दोन्ही किडनीची कार्यक्षमता 15% कमी झालेली आहे, त्या परिस्थितीमध्ये किडनी ट्रान्सप्लांटेशन किंवा प्रत्यारोपण करण्याची गरज असते. तर बऱ्याच लोकांमध्ये असा समज असतो, जेव्हा केव्हा आम्ही ट्रान्सप्लांटेशनचं प्लॅनिंग करतो तर असं वाटतं की जुनी खराब झालेली किडनी काढण्यात येते आणि त्या जागी नवीन किडनी बसवण्यात येते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जुनी जी काही निकामी किडनी आहे त्याला आपण हात लावत नाही. किडनी प्रत्यारोपण म्हणजे नेमके तिसरी किडनी बसवण्याची शस्त्रक्रिया आहे. तिसरी किडनी ही बेंबीच्या उजव्या बाजूला, मेडिकल टर्ममध्ये याला राईट इलियाक फोसा असं आपण म्हणतो. तर राईट इलियाक फोसामध्ये तिसरी किडनी बसवण्यात येते. तर किडनी प्रत्यारोपण म्हणजे तिसरी किडनी बसवण्याची शस्त्रक्रिया आहे. ज्यांना कायमस्वरूपी दोन्ही किडनीचा आजार आहे आणि ज्यांची दोन्ही किडनीची कार्यक्षमता 15% पेक्षा कमी आहे. सर, प्रत्यारोपण करण्यासाठी काही तपासण्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. तर त्या तपासण्या नेमकं काय? राईट. तर किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी निश्चितच आपल्याला एक दाता लागतो. आता दाता म्हणजे किडनी डोनर हा 2 पद्धतीने आपल्याला भेटू शकतो. एक तर लाईव्ह डोनर किंवा कॅडॅव्हर डोनर. तर लाईव्ह डोनर म्हणजे फॅमिलीमधला जवळचा नातलग किंवा इमोशनली रिलेटेड पर्सन जो आपल्या रुग्णाला, ज्याला किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे, त्याला किडनी देऊ इच्छितो. या पूर्ण किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये डोनर सेफ्टी म्हणजे दात्याला काही नुकसान नाही झालं पाहिजे, ही प्राथमिक काळजी कोणतीही चमू म्हणजे आम्ही घेतो आणि इतरत्रही जिथे किडनी ट्रान्सप्लांटेशन होतात, हे प्रथम सिद्धांत असा आहे की दात्याला काहीही नुकसान नाही झालं पाहिजे. तर मग दाताला काही नुकसान नाही झालं पाहिजे याच्यासाठी दात्याची एकदम सखोल तपासणी करण्यात येते. त्यांची फिटनेस बघण्यात येते. त्यांची किडनीची कार्यक्षमता व्यवस्थित आहे की नाही, त्यांची हृदयाची कार्यक्षमता व्यवस्थित आहे की नाही, ती ते पूर्ण शस्त्रक्रियेच्या प्रोसेसमधून जाऊ शकतात की नाही. कारण की दात्याला काहीही नुकसान नाही झालं पाहिजे. ऑपरेशनच्या वेळी म्हणजे शस्त्रक्रियेच्या वेळी किंवा भविष्यातही काही नुकसान नाही झालं पाहिजे याची शहानिशा करण्यासाठी संपूर्ण डिटेल त्यांचं चेकअप करण्यात येतं. आता डोनरचं एकदा चेकअप करण्यात आलं, डोनरची फिटनेस बघण्यात आली, त्याच्यानंतर पुढची पायरी असते की हा जो डोनर आहे याची किडनी आपल्या रेसिपियंटला म्हणजे जो रुग्ण आहे, ज्याला देणार आहे, त्याला कामी पडणार की नाही. आणि हे कामी पडण्यासाठी सर्वप्रथम तर आपल्याला दोघांचा रक्तगट बघतो आपण की देणाऱ्याचा रक्तगट काय, घेणाऱ्याचा रक्तगट काय. त्याच्यानंतर एक HLA नावाची तपासणी असते, म्हणजे ज्याच्यानी आपल्याला त्यांची वंशावळी, जेनेटिक्स हे कळतात की ते नात्यातले आहे किंवा नाही आहे. HLA मॅचिंग त्यांचं काय स्वरूपाचं आहे. आणि HLA मॅचिंग असणं काही कंपल्सरी नाही आहे, पण HLA मॅचिंग असलं तर ट्रान्सप्लांटचे रिझल्ट अजून चांगले असतात. आणि त्याच्याशिवाय एक लिम्फोसाइट क्रॉस मॅच नावाची एक तपासणी असते. बरेच रुग्ण आम्हाला विचारतात मॅचिंग आहे का, मॅचिंग आहे का? तर ते HLA मॅचिंग तर आहेच महत्त्वाचं, पण ते काही अनिवार्य नाहीये. पण एक लिम्फोसाइट क्रॉस मॅच नावाची एक तपासणी असते, ज्याच्यात हे बघण्यात येतं की ह्या दात्याची किडनी जर रुग्णाच्या शरीरात गेली तर आपलं शरीर त्या किडनीच्या विरुद्ध काही रिॲक्शन करतं का, म्हणजे त्या किडनीवर, येणाऱ्या किडनीवर काही अटॅक करणार आहे का, त्याला रिजेक्शन करणार आहे का,
हे बघण्याची टेस्ट म्हणजे लिम्फोसाइट क्रॉस मॅच असते. आणि हे लिम्फोसाइट क्रॉस मॅच नावाची तपासणी निगेटिव्ह असणे फार गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. निगेटिव्ह लिम्फोसाइट क्रॉस मॅच असल्याशिवाय आपल्याला किडनी प्रत्यारोपण करता येत नाही. निगेटिव्ह महत्वाचं आहे. लिम्फोसाइट क्रॉस मॅच असलं पॉझिटिव्ह तर प्रत्यारोपण आपल्याला करता येत नाही. निगेटिव्ह असणं अनिवार्य आहे. तर ही सर्वात महत्वाची आणि शेवटची तपासणी किडनी प्रत्यारोपणामध्ये असते. खरं तर सर यामध्ये किडनी प्रत्यारोपण आणि तपासण्या जे काय आहे ते तुम्ही सांगितलंच आहे. मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रक्तगट असतात, हं. तर ते रक्तगट जुळणं महत्त्वाचं असतं का यामध्ये? हां, आत्तापर्यंत म्हणजे असं समजा की 7-8 वर्षाच्या आधीपर्यंत आम्ही फक्त रक्तगट जुळणारेच प्रत्यारोपण करायचो. म्हणजे समजा ओचा डोनर आहे, तर ओचा डोनर जसं आपण ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी करतो, की ओ हा युनिव्हर्सल डोनर आहे. तो कोणालाही डोनेट करू शकतो. म्हणजे एला करू शकतो, बीला करू शकतो, ओला करू शकतो, एबीला करू शकतो. तसंच ए फक्त ए आणि एबीला करू शकतो. बी फक्त बी आणि एबीला करू शकतो. आणि एबी वाला फक्त एबीलाच करू शकतो. अशा पद्धतीचं किडनी प्रत्यारोपणामध्ये सुद्धा तंत्रज्ञान आपण वापरत होतो आणि हाच नियम वापरत होतो. पण गत काही वर्षापासून म्हणजे सर्वप्रथम ब्लड ग्रुप मिसमॅच ट्रान्सप्लांट, आम्ही याला एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट असं म्हणतो. 2019 वर्षी आम्ही केलं होतं. जेव्हा देणाऱ्याचा रक्तगट हा घेणाऱ्याशी जुळत नव्हता. पण आता आपण ट्रान्सप्लांटच्या आधी रिसिपियंटची म्हणजे ज्याला आजार आहे, जो किडनी घेणार आहे, याची काही ट्रीटमेंट करतो. म्हणजे मेन म्हणजे प्लाझ्माफेरेसिस करतो आणि त्याच्या शरीरात देणाऱ्याच्या रक्तगटाविरुद्ध जे काही घटक असतात त्यांना आपण काढतो आणि रक्तगट जुळणारा नसला तरी यशस्वीपणे आता आपण किडनी प्रत्यारोपण करू शकतो. खरं तर रक्तगट विसंगत प्रत्यारोपणासाठी काही विशेष तपासण्या त्या ठिकाणी आहेत का? आणि उपचार करण्याची म्हणजे काय करण्यात येतो? काय पद्धत आहे? येस, खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही हा विचारलेला आहे. कारण की याच्या आधीच मी बोललो आहे, की किडनी म्हणजे रक्तगट विसंगत आपण किडनी प्रत्यारोपण करू शकतो. तर आता हे रक्तगट विसंगत जेव्हा प्रत्यारोपण आपण करतो, ते यशस्वी करण्यासाठी आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतात आणि उपचार करावे लागतात. उदाहरणार्थ समजा एक ओ रक्तगटाचा रुग्ण आहे, ज्याला ए रक्तगटाचा डोनर आहे. तर ह्या ओ रक्तगटाचा जो रुग्ण असतो, याच्या शरीरात ए रक्तगटाविरुद्ध काही अँटीबॉडी असतात. ज्याला अँटी ए अँटीबॉडी असं म्हणतो आपण. किंवा असं असं समजा की त्याच्या शरीरात ए रक्तगटाविरुद्ध लढणारी एक तुकडी असते आणि जर त्याच्या शरीरात काही ए रक्तगटाचं रक्त गेलं किंवा कोणताही अवयव गेला, उदाहरणार्थ किडनी गेली, तर तो ए रक्तगटाच्या विरुद्ध हल्ला चढवू शकतो. त्याच्या शरीरातली ती अँटी ए ची तुकडी. तर आपण काय करतो, की या रुग्णाच्या शरीरात अँटी ए अँटीबॉडीचा स्तर म्हणजे लेव्हल, आम्ही त्याला मेडिकल टर्ममध्ये टायटर असं म्हणतो. तर अँटी ए चे टायटर आम्ही चेक करतो आणि एका विशिष्ट लेव्हल नंतरच्या खाली जर असले तर आपल्याला तसंच प्रत्यारोपण करता येतं. किंवा जर ते जास्त असले, आमचं ॲक्सेप्टेबल टार्गेट लेस दॅन 1:8 किंवा लेस दॅन 1:16 असं असतं. पण बऱ्याच रुग्णांच्या शरीरात तो टायटर 512 किंवा 1024 असा असू शकतो. तर तो त्या स्तराला जर असला तर 2-3 पद्धतीने आपण त्याच्यात काम करतो, की या प्रकारच्या अँटीबॉडी परत नाही बनाव्या, याच्यासाठी काही रुग्णाला इंजेक्शन आणि मेडिसिन देण्यात येतं. शिवाय त्याच्या शरीरात जे सर्क्युलेशनमध्ये अँटीबॉडी आहे, त्या अँटीबॉडी प्लाझ्माफेरेसिस किंवा ग्लायकोसॉर्ब ए नावाच्या विशिष्ट फिल्टरद्वारे या शरीरातल्या अँटीबॉडीज काढण्यात येतात आणि त्या काढण्यात आल्यानंतर त्याची परत आपण तपासणी करतो. जेव्हा आपल्याला या रुग्णाच्या शरीरात तो स्तर ॲक्सेप्टेबल लेव्हलला येईल, ते टायटर जेव्हा आम्हाला वाटेल की योग्य आहे आणि त्याच वेळी आपण हे प्रत्यारोपण घडवून आणतो. आणि आमच्या अनुभवात आता जवळपास मागच्या 6 वर्षापासून मी अशा प्रकारचे प्रत्यारोपण करत आहे आणि जर काळजीपूर्वक योग्य ती दक्षता घेऊन रेग्युलर मॉनिटरिंग करून जर आपण हे प्रत्यारोपण करून आणलं, तर हे प्रत्यारोपण ह्या उपचाराद्वारे आणि विशिष्ट तपासण्यांद्वारे आपण यशस्वी करू शकतो. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या तुम्ही 15 ते 16 वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत आहात. हं, हं. या संपूर्ण काळामध्ये किती किडनी प्रत्यारोपण तुम्ही आतापर्यंत केलं? आता मी जसं सांगितलं, मी जवळपास आता 4 वेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे आणि एकंदरीत जर असं समजलं तर 700हून अधिक यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया माझ्या अंतर्गत पार पडल्या आहे. आणि विशेष म्हणजे जर मेडिकअर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरचं बोलायचं झालं, तर आमच्याकडे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरुवात
2022 साली झाली आणि गत 4 वर्षात आतापर्यंत आपण 274 यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडलेल्या आहेत. मला हा सांगण्यात अभिमान वाटतो की गत 4 वर्षात म्हणजे जेव्हापासून आमचा हा किडनी प्रत्यारोपणाचा प्रवास सुरू झालेला आहे, 2022 साली असो किंवा 23 साली असो किंवा 24 साली असो किंवा आत्ताचं जे वर्ष चालू आहे, आपण वर्षाच्या शेवटीच आलेलो आहे डिसेंबर 2025 पर्यंत, दरवर्षी मुंबई आणि पुणे हे महानगर वगळता सर्वाधिक किडनी प्रत्यारोपण करण्याचा मान आपल्याला म्हणजे नॉन मेट्रो महाराष्ट्र ज्याला म्हणता येईल, मुंबई पुणे वगळता उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्याच्यात सर्वात जास्त किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे सातत्याने होत आहे आणि या शस्त्रक्रियांचं यशस्वी होण्याचं प्रमाण सुद्धा खूप चांगलं आहे. आणि आम्हाला आनंदही आहे की या कार्यक्रमाच्या मार्गातून आपल्याला मी हे माहिती देऊ शकतो आणि या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाचा आम्ही जो उपक्रम राबवलेला आहे याच्यातून खूप रुग्णांना फायदा होत आहे, त्यांचं जीवन सुधारत आहे. आणि आता आपल्याकडे संभाजीनगरला महाराष्ट्राच्या विविध भागातून रुग्ण येतात. मुंबईच्या रुग्णांचं आम्ही प्रत्यारोपण केलेलं आहे, पुण्याच्या रुग्णाचं केलेलं आहे. हल्लीच आम्ही नाशिक, सोलापूर म्हणजे मराठवाड्याचा तो जो रेग्युलर भाग आहे तो आहे. विदर्भाचे काही जिल्हे आहेत जसे बुलढाणा आहे, वाशिम आहे, इथूनही रुग्ण येतात. खानदेश भागातून रुग्ण येतात. शिवाय आता आपल्याकडे पुणे, नाशिक, मुंबई, सोलापूर इथून सुद्धा रुग्ण यायला सुरुवात झालेली आहे. तर हे जो आपण चांगली सेवा रुग्णांना देत आहे, अफोर्डेबल केअर आणि क्वालिटी ऑफ केअर याच्या माध्यमातून हे साध्य होत आहे. खरं तर सर आपला अनुभव हा 15 ते 16 वर्षाचा हा अनुभव आहे. या अनुभवामध्ये अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये काही विशेष गुंतागुंत आढळून येते का? येस, किडनी प्रत्यारोपण ही एक क्लिष्ट शस्त्रक्रिया आहे. म्हणजे मी नेहमी बोलतो की आपण एक निसर्गाच्या विरुद्ध जाऊन ही प्रक्रिया करत आहे. निसर्गाने आपल्याला जे अवयव दिलेले आहे, आपण दुसऱ्याचा अवयव, जरी तो आपला नातेवाईक असला, इव्हन आई असली, वडील असले, भाऊ बहीण असले, कोणी जरी असले तरी त्यांचे अवयव आपल्या शरीरासाठी परके असतात. तर परका अवयव या शरीरात आपण बसवणे आणि शरीराची जी काही इम्युनिटीचं जे मेकॅनिझम आहे त्याच्यावर मात देऊन ती किडनी आपल्या शरीरात टिकवणे हे एक फार मोठं चॅलेंज असतं. याच्यात विविध चॅलेंज असतात. म्हणजे आता ही किडनी टिकवण्यासाठी आपल्याला शरीराची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी करावी लागते. रोगप्रतिकार शक्ती कमी केली तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की शरीरात कोणतीही जंतुबाधा येऊ शकते किंवा आलेली जंतुबाधा लवकर जात नाही, उपचारासाठी अवघड होऊन जातं. तर म्हणजे शस्त्रक्रिया तर यशस्वी करायची आणि सोबतच रुग्णाला काही दुष्परिणाम नाही झाले पाहिजे, या दोन्ही गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. पण आता जरी आपण सगळ्या गोष्टी काटेकोरपणे अंमलात आणल्या, सगळं व्यवस्थित जरी पार पडलं तरी निसर्गाच्या पुढे कधी कधी आपल्याला हात टेकावे लागतात आणि त्याच्यात काही गुंतागुंत निर्माण होते. जसं आमच्याकडे सध्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण 95 ते 97% आहे. 1 ते 3% रुग्णांमध्ये हे ऑपरेशन, काही लोकांमध्ये सुरुवातीच्या काळात किंवा काही रुग्णांमध्ये कालांतराने हे ट्रान्सप्लांट अनसक्सेसफुल होतं. तर याच्यात अनसक्सेसफुल होण्याची कारणं अशी असतात की त्यांना रिजेक्शन होऊ शकतं. म्हणजे जसं मी सांगितलं की आपलं शरीर त्या अवयवाविरुद्ध अटॅक करतं. दुसरी महत्वाची रिस्क म्हणजे इन्फेक्शनची असते. अशा रुग्णांची आपण रोगप्रतिकार शक्ती कमी करतो तर त्यांना काही जंतुबाधा होतात, कधी कधी न्यूमोनिया होऊन जातो, युरिनचं इन्फेक्शन होतं आणि याच्याने प्रत्यारोपणावरही त्याचा दुष्परिणाम होतो, शरीरावरही दुष्परिणाम होतो. काही रुग्ण म्हणजे जीवाचा धोका सुद्धा याच्यात निर्माण होतो. फक्त आनंदाची गोष्ट एवढी आहे की याचे प्रमाण अत्यल्प आहे. मी जसं म्हणत आहे की 5% कमी आहे आणि जास्तीत जास्त रुग्णांना यशस्वी शस्त्रक्रियेचा फायदा होत आहे. खरं तर काळजी घेणं हे देखील एक महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. रक्तगट विसंगत प्रत्यारोपणाचा नेमका काय फायदा आहे? जसं मी आधी सांगितलं की 6-7 वर्ष आधी आपण फक्त ब्लड ग्रुप मॅच ट्रान्सप्लांट करायचो. पण आता आधी अशी परिस्थिती यायची की घरात डोनर आहे, उदाहरणार्थ आई किंवा वडील डोनर आहेत, आपल्या मुलाला देऊ इच्छितात, आपल्या मुलीला देऊ इच्छितात, पण त्यांचं रक्तगट विसंगत असल्यामुळे त्यांचं प्रत्यारोपणच व्हायचं नाही आणि हे रुग्ण डायलिसिसवरच त्यांना राहणं भाग पडायचं.
आणि डायलिसिसवर जास्त काळ राहिलं तर काही ना काही गुंतागुंत जास्त निर्माण होते, त्यांना क्वालिटी ऑफ लाईफ प्राप्त होत नाही. पण आता रक्तगट विसंगत प्रत्यारोपण करत असल्यामुळे आता घरात कोणताही जरी दाता असला, डोनर उपलब्ध असला, तो तयार असला आणि तो जर फिट असला तर आपण ही शस्त्रक्रिया घडवून आणतो. याच्यामुळे जवळपास 30% एक्स्ट्रा ट्रान्सप्लांट आपल्याकडे होत आहेत. जर माझ्याकडे आधी 100 होत होते तर आता ते 130 होत आहेत आणि 30 एक्स्ट्रा रुग्णांचा फायदा होत आहे. असं समजा 100 पैकी 30 जास्तीचे रुग्ण या उपचाराचा फायदा घेत आहे आणि चांगलं जीवन जगत आहे. तर रक्तगट विसंगत प्रत्यारोपणाचा हा सर्वात मोठा फायदा आहे की प्रत्यारोपणाचे प्रमाण वाढलेले आहे आणि यशस्वी प्रत्यारोपण झालं की रुग्णांची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते, ते आपलं चांगलं जीवन जगू शकतात, ते आपल्या व्यवसायावर परत जाऊ शकतात, स्वतःसाठी कमाई करू शकतात, आपल्या परिवारासाठी कमाई करू शकतात आणि असे कित्येक चांगले उदाहरणं आमच्याकडे आहे की ट्रान्सप्लांटेशन नंतर ते चांगलं जीवन जगत आहेत. एक दुसरी महत्वाची बाब अशी आहे की बरेच रुग्ण असतात की ज्यांचं लग्न झालेलं नसतं किंवा नुकतंच लग्न झालेलं असतं, त्यांना मूलबाळ नसतं आणि किडनी आजारामुळे त्यांना हा डाऊट असतो की त्यांचं लग्न होईल की नाही किंवा त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटी असते किडनी आजारामुळे. तर हे दोन्ही प्रॉब्लेम म्हणजे अनमॅरिड लोकांचं लग्न होऊ शकतं ट्रान्सप्लांट नंतर आणि जे मॅरिड लोक आहेत ज्यांना अपत्य प्राप्ती होत नाही आहे, ज्यांची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी कमी आहे किंवा फर्टिलिटी कमी आहे, हे सगळं ट्रान्सप्लांट नंतर रिस्टोअर होतं. ह्या सगळ्या म्हणजे खूप फायदे आहे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे आणि रक्तगट विसंगत प्रत्यारोपण आपण अंमलात आणल्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपचाराचा फायदा पोहोचत आहे. सर, ही सगळी प्रक्रिया आहे ही तर खूप महत्वाची आहेच. मात्र यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे किडनी देणारा आणि घेणारा यामध्ये काही नियम काय आहेत? एक वयमर्यादा काय असते? याबद्दल काय सांगाल? येस. तर किडनी आजाराचे प्रमाण जगभरात म्हणजे भारतातच नाही, जगभरात, भारतात, महाराष्ट्रात आणि आपल्या भागात सुद्धा किडनी आजारांचे प्रमाण वाढत आहे आणि किडनी आजाराचे रुग्ण लहान मुलापासून म्हणजे असं समजा की 2-3 वर्षापासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत किडनी आजार आपल्याला बघायला भेटतो. बरेच रुग्ण म्हणजे आपल्याला ऐकूनच आश्चर्य होईल की 2 वर्षाच्या मुलांचे, 5 वर्षाच्या मुलांचे, 6 वर्षाच्या मुलांचे डायलिसिस चालू आहे. वयस्कर लोकांचे सुद्धा आपण डायलिसिस करतो कारण की त्यांना तो किडनी आजार झालेला असतो. म्हणजे डायलिसिस केव्हा लागतं हे लक्षात घ्या, जेव्हा दोन्ही किडनीची कार्यक्षमता 10% कमी असते तेव्हा डायलिसिस लागतं आणि अशा प्रकारचे बरेच रुग्ण असतात. आमच्या अनुभवात सुद्धा आम्ही वयाच्या 7 वर्षापासून वयाच्या 7 वर्षापासून 77 वर्षाच्या रुग्णापर्यंत किडनी प्रत्यारोपण केलेलं आहे. तर लहानांसाठी तर कोणत्याही वयात आपण ट्रान्सप्लांट करू शकतो आणि वयस्कर लोकांमध्ये, वयोवृद्ध लोकांमध्ये 80च्या आत आपण ट्रान्सप्लांट करण्यासाठी ॲक्सेप्ट करतो. याचा प्रिन्सिपल असा आहे की जर रुग्णाला चांगलं आयुष्य प्राप्त होणार असेल, त्यांना जर काही इतर काही मेजर आजार नसतील, ज्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे किडनी आजाराव्यतिरिक्त इतर त्यांचं शरीर चांगलं आहे, ते जर ॲक्टिव्ह जीवन जगत आहे, तर इव्हन 75, 78, 77 अशा वयाच्या रुग्णांचे सुद्धा आपण प्रत्यारोपण केलेले आहे. ही झाली रुग्णाची गोष्ट. आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे किडनी दात्याबद्दल. म्हणजे कायद्यानुसार काय वयापर्यंत किडनी डोनेट करू शकतो आणि कमीत कमी तुमचं किती वय असलं पाहिजे. तर भारतामध्ये ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट होटा नावाचा कायदा आहे आणि या कायद्या अनुसार अडल्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे 18च्या वर तुमचं वय असलं पाहिजे जर तुम्ही किडनी डोनेट करू इच्छिता आणि वयाच्या 80 वयापर्यंत आपण किडनी डोनर म्हणून ॲक्सेप्ट करतो. काही लोक या बॅरियरलाही ब्रीच करतात, पण इन जनरल 18 ते 80 हा वयोगट आपण निवडतो. आता जितका यंग डोनर तितकं रिझल्ट चांगले भेटतात, पण काही परिवारामध्ये डोनरचा इतर पर्यायच नसतो. समजा कोणी 75 वर्षाचा असला डोनर, 70 वर्षाचा असला, आजी असले, आजोबा असले किंवा वयस्कर आई-वडील असले, तरी आपण हे डोनर घेतो आणि यांचे सुद्धा रिझल्ट चांगले असतात. म्हणजे असं नाही की वयस्कर रुग्ण डोनर आहे तर ट्रान्सप्लांट यशस्वी होणार नाही. निश्चितच यंग डोनर इज बेटर, पण ओल्डर डोनर इज अल्सो ॲक्सेप्टेबल आणि त्याचा रिझल्ट निश्चितच डायलिसिस कंटिन्यू करण्यापेक्षा ट्रान्सप्लांटचा रिझल्ट इव्हन ओल्डर डोनर जरी असले, वयस्कर डोनर असले तरी चांगला असतो. या प्रत्यारोपणामध्ये खर्च जास्त लागतो का?
हा, बरीच या प्रत्यारोपणाच्या खर्चाबद्दल बऱ्याच चुकीच्या धारणा आहेत. खूप लोकांना असं वाटतं की प्रत्यारोपण म्हणजे 20 लाख 25 लाख अशा प्रकारचा खर्च येतो. मी इथे सांगू इच्छितो की मेडिकवर रुग्णालय छत्रपती संभाजीनगर किंवा इतरत्रही मराठवाड्याच्या इतरत्रही रुग्णालयामध्ये ही सर्व उपचार पद्धती बऱ्याच अफोर्डेबल कॉस्टमध्ये होते. आणि याच्यामध्ये म्हणजे फार उदाहरण घ्यायचं तर आमच्याकडे ट्रान्सप्लांट एक साधारणतः 5-5.5 लाखात जर रक्तगट जुळणारा असेल तर एकंदरीत पूर्ण खर्च म्हणजे सर्जरीच्या वेळचा लागणारा हा खर्च आहे. आणि ज्याच्यात तुमचे मेडिसिन, राहण्याचे चार्जेस, सर्जरीचे चार्जेस, हे सर्व चार्जेस त्याच्यात इन्क्लुडेड आहेत. आणि याच्यातही जसं म्हटलं की शासकीय योजनांमधून मदत प्राप्त होते. जसं मुख्यमंत्री सहायता निधी आहे, चीफ मिनिस्टर रिलीफ फंड, याच्या मार्फत रुग्णांना मदत भेटते. प्रत्यारोपणानंतर किंवा प्रत्यारोपणाच्या वेळी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सुद्धा बऱ्याच रुग्णांना भेटतो. सध्या तर महाराष्ट्र शासनाने जे किडनी प्रत्यारोपित रुग्ण आहे त्यांना दर 6 महिन्याला आयुष्यमान भारत किंवा ही जी इंटिग्रेटेड स्कीम आहे MJPGY आहे, याच्या माध्यमातून दर 6 महिन्याला 50,000चे मेडिसिन रुग्णांना वर्षानुवर्षे आता भेटत आहे. त्यामुळे रुग्णांचा उपचार म्हणजे ऑपरेशनच्या वेळी सुद्धा मदत भेटते आणि त्याच्यानंतरचा सुद्धा आर्थिक बोजा कमी राहतो. आणि या माध्यमातून मदतीने ते आपलं प्रत्यारोपणही यशस्वीपणे करू शकतात आणि तदनंतर आपला उपचारही नियमितपणे घेऊ शकतात. आपला भाग म्हणजे मराठवाडा भागच मुळात म्हटलं तर बरेच पुअर कंडिशन मधून आलेले लोक असतात, खेड्यातून आलेले लोक असतात, ग्रामीण भागाचे रुग्ण बरेच आहे या किडनी आजारांचे. आणि या सर्व रुग्णांना या शासकीय योजनाच्या माध्यमातून फायदा भेटत आहे. आणि ते आपला उपचार म्हणजे असा जो काही अवघड स्वरूपाचा किडनी आजार आहे, याच्यात बरेच तरुण रुग्ण असतात, कारण की जे कमावते असतात आणि त्यांचा दोन्ही किडनीचा कायमस्वरूपी जेव्हा आजार होऊन जातो तर ते काही कमाई करू शकत नाही. तर ते त्या परिवारासाठी त्याचा उपचार करणे खूप महत्वाचा असतो आणि बरेचदा ही आर्थिक बाब मध्ये येते. परंतु जसं मी बोललो की शासकीय योजना आहे, काही ट्रस्ट आहे, फाउंडेशन आहे, क्राऊड फंडिंग आहे, या बऱ्याच माध्यमातून रुग्णाचं प्रत्यारोपण करू शकतो. तर जेव्हा केव्हा रुग्ण आमच्याकडे येतात आम्ही त्यांना असंच सांगतो की काही ना काही थोडाफार खर्च लागतो, पण तुमचं प्रत्यारोपण जनरली खर्चाअभावी थांबणार नाही. जर आपल्याकडे फिट दाता असेल तर काही ना काही मार्ग निघतो उपचार करण्यासाठी. नक्कीच. खरं तर किडनी प्रत्यारोपण म्हणजे नेमकं काय? किडनी प्रत्यारोपण कशा पद्धतीनं केलं जातं? यामध्ये तपासण्या काय आहे? कायदेशीर माहिती या ठिकाणी काय आहे? ही सगळी माहिती खरं तर डॉक्टर सचिन सोनी यांनी आपल्यासोबत त्या ठिकाणी शेअर केलेली आहे आणि आपल्या प्रेक्षकांना देखील त्यांनी सांगितलं आहे. सर, जाता-जाता एक शेवटचा संदेश एमसीएन न्यूजच्या प्रेक्षकांना काय द्याल? किडनी आजाराबद्दल बरेच गैरसमज जनतेमध्ये आहे. म्हणजे हा सर्वात मोठी शोकांतिका असं म्हणता येईल. बऱ्याच रुग्णांना उपचाराचीच भीती वाटते. आता आम्ही रोज बघतो, आम्ही जर कोणत्या रुग्णाला सांगितलं की बाबा तुम्हाला किडनीचा आजार आहे, आता याच्यातही काही जसं मी सांगितलं काही तात्पुरत्या स्वरूपाचे किडनी आजार असतात, काही कायमस्वरूपी किडनी आजार असतात. आता तात्पुरत्या स्वरूपाचे जे किडनी आजार असतात त्यांना डायलिसिस जरी लागलं तरी ते पूर्णपणे रिकव्हर होऊ शकतात. पण बरेचदा आम्ही असं बघतो की आम्ही रुग्णाला डायलिसिस जर सांगितलं तर ते त्या उपचारालाच भिवून जातात. त्यांना असं वाटतं की या डायलिसिसची त्यांना सवयच लागणार आहे, एकदा केलं की वारंवार करावं लागणार आहे आणि ते त्या उपचारच चालू करत नाही आणि याच्यातून त्यांना नुकसान होतं. दुसरं म्हणजे मानसिकरित्या खूप जणांचा विश्वास अशास्त्रीय उपचारावर आहे. म्हणजे ते आता जडीबुटी असो की इतर स्वरूपाचे बाबा हे ते यांच्याकडे जातात, बाथटबचा वापर करतात, ज्यांना काही शास्त्रशुद्ध बेसिस नाही आहे, अशा प्रकारचे उपचार घेतात आणि स्वतःचं नुकसान करतात. विशेष करून जेव्हा यंग पेशंट्स, तरुण रुग्ण जेव्हा हे करतात त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला हळहळ वाटते की ते अरे स्वतःचं जीवन कशाला तू धोक्यात घालतो, योग्य उपचार घे, तुझा आजार बरा होऊ शकतो, तुझं जीवन सुधारू शकतं. आमच्यापैकी बरेच जण म्हणजे किडनी आजार किंवा त्याच्या तपासणीबद्दल सुद्धा जागरूक नसतात. आता आतापर्यंत मी जे बोललो ते असं समजा की ज्यांना आजार आहे त्यांच्याबद्दल बोललो. आता दुसरा भाग म्हणजे असा की ज्यांना किडनी आजार नाही आहे त्यांनी काय काळजी घ्यावी.
तर हेल्दी लाईफस्टाईल, असं काही रामबाण उपाय किंवा एकच गोळी घेतली आणि किडनी आजारापासून दूर राहिलं असं काही नसतं. किडनी आजार होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे ब्लड प्रेशर, शुगर, अनावश्यक गोळ्या, युरिन इन्फेक्शन, अनुवांशिक आजार, किडनी स्टोन डिसीज, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणजे शरीरात येणारी किडनीच्या विरुद्ध रिॲक्शन, असे बरेच काही असतात. याच्यापैकी जर आपण बीपी शुगरला नियंत्रणात ठेवू शकलो तर किडनी आजार होण्याची शक्यता फार कमी असते. किडनी स्टोन झाला, त्याचा योग्य वेळी जर आपण उपचार केला, चुकीच्या मार्गाला नाही लागलो तरी किडनीचं डॅमेज थांबू शकतं. युरिन इन्फेक्शन झालं, योग्य वेळी उपचार घेतला, फायदा होऊ शकतो. मनाने कोणत्याही गोळ्या न घेणे हे सुद्धा एक महत्वाचं आहे. बऱ्याच विशेष करून पेन किलर, काही अँटीबायोटिक्स याचा किडनीवर दुष्परिणाम होतो. तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे आपण मेडिसिन घ्यायला नाही पाहिजे. रोज आपण 8 ते 10 ग्लास पाणी पिलं पाहिजे. इव्हन या पाणी पिण्याबद्दल सुद्धा लोकांच्या डोक्यात बऱ्याच चुकीच्या धारणा आहेत. लोकांना असं वाटतं की खूप जास्त पाणी पिलं तर शरीराचं शुद्धीकरण होतं. तर एक्सेसिव्ह वॉटर किंवा कमी पाणी पिणे हे दोन्ही योग्य नाही आहे. साधारणतः 2.5 ते 3 लिटर आपण वॉटर इंटेक ठेवायला पाहिजे. ढोबळमानाने म्हटलं ते 8 ते 10 ग्लास आपण पाणी प्यायला पाहिजे. सर्वांनी विशेष करून ज्यांचं वय 30-35च्या जास्त आहे, दरवर्षी आपल्या किडनी संबंधित तपासण्या करायला पाहिजे. हे लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला कोणताही आजार सिम्पटम्सनी म्हणजे त्रासानी माहीत होतो, त्यावेळी तो वाढलेला असतो. जर आपल्याला सुरुवातीच्या स्टेजला, प्रारंभिक स्टेजला आजार माहीत करायचा असेल, तर आपल्याला स्वतःहून स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. किडनी आजाराचं जे स्क्रीनिंग आहे, हे फक्त 3 सिंपल टेस्टनी होतं. सिरम क्रिएटिनिन ही रक्तातली तपासणी, युरिन रुटीन म्हणजे लघवीची तपासणी आणि सोनोग्राफी, या 3 तपासण्या माध्यमातून आपल्याला ही किडनी आजार आहे की नाही हे स्पष्ट होतं. आणि ह्या 3 तपासण्या सर्वत्र उपलब्ध असतात. सरकारी दवाखान्यात सुद्धा उपलब्ध आहे. इव्हन आपण ह्या प्रायव्हेटमध्ये जरी ह्या तपासण्या केल्या तर ही 3 तपासण्या मिळून ₹2000 पेक्षा जास्त आपल्याला खर्च लागणार आहे. आणि ह्या तिन्ही जर तपासण्या नॉर्मल असल्या तर आपल्याला किडनी आजार नाही हे आपण गंभीरपणे, ठामपणे सांगू शकतो. 99% चान्स आहे की आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा किडनी आजार नाही आहे जर ह्या 3 तपासण्या नॉर्मल असल्या. तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, हेल्थ कॉन्शियस राहा, व्यायाम करा. आपल्याला काही व्यसन असतील, खास करून स्मोकिंग, ड्रिंक्स याच्यावर नियंत्रण बाळगा. आपल्याला जर काही आजार असतील, विशेष करून शुगर आणि बीपी, त्याचा योग्य उपचार करा. पेन किलर मेडिसिन्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टाळा. इतरही ओव्हर द काउंटर मेडिसिन टाळा. अशास्त्रीय उपचार टाळा. योग्य वॉटर इंटेक ठेवा. खाण्यामध्ये मिठाचं प्रमाण नियंत्रित करा. अनहेल्दी फूड म्हणजे जंक फूड, फास्ट फूड याच्यापासून दूर राहा. असे अनेक पॉइंटर्स मी तुम्हाला सांगू शकतो. आणि सातत्याने स्वतःची रेग्युलरली काही ठराविक अंतराळाने म्हणजे विशेष करून वर्षातून एकदा तरी जर आपल्याला काही आजार नसेल तर स्वतःची तपासणी करा. ह्या काही गोष्टी मी आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो. आपल्या न्यूज चॅनलवर मला बोलण्याची संधी दिली, किडनी आजाराबद्दल माहिती देण्याची संधी दिली, याबद्दल धन्यवाद. खरं तर किडनी प्रत्यारोपण या संदर्भात सरांनी आपल्याला खूप माहितीपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पुन्हा भेटूया आपण MCN न्यूजच्या खास चर्चा, खास डॉक्टरांसोबत या विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.